गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृन्दः सूर्याय दक्षाय ध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै यकाराय नमः शिवाय। यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय। पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैलमल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरं पारल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठन् नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। नमः पार्वतीपतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शिव शंभो। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांचा कल्पतो अकारण करुणावरुणालय भगवान देवादिदेव सदाशिव सर्वेश्वर सर्वात्मा सर्वस्थित परमात्मा योगीराज निर्गुण निराकार निर्विशेष निर्विकल्प निरीह परमात्मा सर्वात्मा सर्वस्थित सर्वात्मा अंतर्यामी घटघटव्यासी अवघडदानी देवादिदेव महादेवांची दिव्य चरित्रगाथा श्री शिव महापुराण कथा सप्ताह प्रारंभ करताना आज तृतीय दिवस प्रारंभ करताना मनस्वी आनंद होतो आहे। भगवंताच्या अनंत जन्माच्या आपल्या पुण्याने भगवंताच्या कथा श्रवणाचा हा योग त्यातल्या त्यात शिव महापुराण कथा आणि शिवलोकामध्ये शिवस्थानामध्ये शिवस्थान आहे। हे शिवस्थान कुणाला म्हटलं माहिती का? श्री शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेचं आपण कालपासून चिंतन करतोय। विद्येश्वर संहितेमध्ये अनेक कर्मकांडातले भाग सांगितलेत। शिवकथा श्रवण करण्यासाठी मी बोलून गेलो की पहिल्या दिवशी स्थानाचं एक महात्म्य असतं आणि त्यातल्या त्यात शिवक्षेत्र म्हटलेलं आहे। शिवक्षेत्राचा अलौकिक महिमा आहे। आपण शिवक्षेत्रामध्ये ऐका ना माता भगिनी, तुम्ही शिवक्षेत्रामध्ये कथा श्रवण करतायत, इतर ठिकाणी कथा श्रवण केल्याचं फळ
आणि शिवक्षेत्रामध्ये कथा श्रवण करण्याचं जे फळ आहे त्याच्यात फार मोठी तफावत आहे. इतर ठिकाणी जर कथा श्रवण केली नागरी वस्तीमध्ये, वैष्णवाच्या देवालयामध्ये, कदाचित शिवाच्या देवालयामध्ये, पण त्याच्यापेक्षा शिवक्षेत्रामध्ये जर कथा श्रवण केली तर त्याचं 10 पटीने फळ असतं. हे एक शिवक्षेत्र आहे, चिंतनाचा विषय. जुन्या लोकांना विचार आहे शिवक्षेत्र आहे. शिवक्षेत्र शब्दाचा अर्थ स्मशान. भगवान महादेवांचा वास कुठे? स्मशानात. भगवान महादेव स्मशानात विराजमान असतात. उडाण्याला स्मशानभूमीमध्ये महादेवांचं मंदिर आहे. आणि ह्या नाल्यापासून इकडे आपली सुद्धा काय आहे? स्मशानच आहे. जुन्या लोक सांगतात की पूर्वी ही जागा सुद्धा स्मशानाचीच होती, म्हणून हे शिवक्षेत्र आहे. याच्या मागे सुद्धा काय? रस्त्याच्या पलीकडे आपलं काय? म्हणजे इथे सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये प्रेतपुरली असायची, भील वस्ती, भील लोकांची. आज तिकडे पुरतात. अर्थात हे शिवस्थान आहे. म्हणून जुन्या माता भगिनींना माहिती असेल, या ठिकाणी दिवसा यायला जीव घाबरायचा म्हटलं. आणि बाबांचे परम आवडते शिष्य, आदरणीय पितृतुल्य ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे तुकाराम जिभो बसले. जिभो मला सगळा इतिहास सांगतात वेळोवेळी की हे बिहार बाबांनी खोदलं. बाबांना सगळे लोक सांगायचे त्या काळामध्ये, आदरणीय आप्पा पण आहेत, जुने लोक सांगायचे की बाबा 8 लोकेसना दिनली यावून जीव घाबरस, तुम्ही 8 आश्रम बनवू नका. पण बाबा ऐकत नव्हती की मला इथेच आश्रम बनवायचा. त्याचं कारण आहे की बाबांची शिवसाधना होती, शिवयोगी होते. हे शिवक्षेत्रामध्ये श्रवण केल्याचा विशेष महिमा, कथा, शिवकथा त्यातल्या त्या शिवक्षेत्रामध्ये. गेल्या 2 दिवसापासून एक तुम्हाला गोष्ट सांगेल. गेल्या 2 दिवसापासून काल अडचणी होत्या थोड्या, पहिल्या दिवशी फार अडचणी होत्या. बाबा गेल्यापासून जवळजवळ मी इथेच, घरी नाही गेलो जास्त. माझं निवास बाबा गेल्यापासून इथेच आहे, 17 नोव्हेंबर पासून. तर मला अनुभव येतो आहे, ते कार्याला सुरुवातीला अडचणी येतात, नंतर कार्य एवढं सफल होतं. कार्याच्या सुरुवातीला अडचणी येतात, ऐका ना, नंतर अडचणी येत नाही बरं का. एकदा सुरू झालं का, पण सुरुवातीला अडचणी 100% येतात. आतापर्यंत जे मी कामं हाती घेतली त्याच्या सुरुवातीला अडचणी येतात, पण नंतर अडचणी येत नाही. त्याचं कारण येते की इथे जगदंबा भवानी मातेची स्थापना नाही. भुयारमध्ये महादेवांजवळ भवानी मातेची मूर्ती नाहीये. पण मी काल आवाहन केलं, काल परवा मी आवाहन केलं होतं. काल खरंच माता भगिनींचे तुमच्यामध्ये जगदंबा भवानी माता विराजमान आहे. तुम्ही साक्षात सर्वजण, सर्व माता भगिनी, तुम्ही महिला अर्थात स्त्री ही, नारी ही शक्तीचं रूप आहे. तुमच्यामध्येच माता भवानी जगदंबा विराजमान असल्यामुळे कालचं कार्य आपलं सुटसुटीत पद्धतीने, जेवणाचा जो कार्यक्रम आहे सगळं तुम्ही सांभाळून घेतलं. त्याच्यामुळे कालचं कार्य अत्यंत आनंदाने पार पडलं. काल तर मला नवल वाटलं की बऱ्याच माता भगिनी लोक निघून गेले, ताटं टाकून त्यांच्या थाळ्या धुत होते. मी कुणाकुणाचं नाव घेऊ, सगळेजण, सर्वांनी माता भगिनींनी कथा सगळी सांभाळून घेतली. आजही ही बिछाई झाडण्यापासून तर माता भगिनींची उपस्थिती, स्वयंपाकाकडे सुद्धा माता भगिनींची उपस्थिती आहे. आता सर्वांनीच, तुम्ही सर्वजण जगदंबा आहात. आणि इथे मी सांगितलं ना, पहिल्या दिवसापासून मी अक्काजवळ बोललो होतो की इथे जगदंबेची कमतरता आहे. आणि आदरणीय आमची अंबामाय, अंबामाय पुढे तुम्ही बडा जगदंबा शेतात. हा योगच आहे. जगदंबा भवानी मातेची उणीव या मठात असल्यामुळे सुरुवातीला, कारण शक्तीशिवाय कार्य पार पडत, शिवानी शक्ती यांचा योग म्हणजे जग आहे. हे विश्व शिवानी शक्तीचा योग आहे. जगदंबा भवानी मातेची विशेष अनुकंपा, दिव्य अनुकंपा झाल्याशिवाय कार्य सफल होत नाही. आज जगदंबा भवानी मातेचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे. शिवमहापुराणाची विद्येश्वर संहिता म्हणते, पापानां हरणे शंभोर नाम्न शक्ती यावती शक्नेति पातकं तावत कर्तुम नापि नरम क्वचि. या श्लोकाचा अर्थ असा आहे की सदाशिवांच्या एकाच नावात अनेक पापे नाहीसे करण्याची जी शक्ती विराजमान आहे, कारण शक्ती ही शिवाची आहे. अनंत जन्माची पाप भगवान महादेवांचं स्मरण केल्याने
जगदंबा भवानी मातेचं स्मरण केल्याने अनंत जन्माचं पाप शालन होतं. शिवमहापुराण कथा सांगते. शक्ती विराजमान आहे, पण शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे. तुम्ही बसला, तुमच्या आपल्या सर्वांच्या इंद्रियामध्ये कर्णा पाठव नावाची शक्ती विराजमान आहे. सुरुवातीला कोण जातं खरं सांगा? शक्ती जाते का शिव जातो? बोला पटकन. सुरुवातीला कोण जातं? शक्ती जाते का शिव जातात? सुरुवातीला कोण जाते? शक्ती जाते. महाराज आता हातपाय काम करत नाही. कोण गेली? हातपायातली काय गेली? शक्ती गेली. महाराज आता डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही. काय गेली? अगोदर हळूहळू शक्ती जाते आणि मग सर्वात उशिरा शिव जातात. आणि शिव गेले का मग हे शरीराला काय म्हणतात? शव म्हणतात. शिव आणि शक्तीचा योग म्हणजे हा देह आहे. शिव महापुराणाचा अलौकिक महिमा आहे. आणि म्हणून शिव महापुराणामध्ये संवाद आहे ब्रह्माजी आणि नारदजींचा. नारदांचा आणि ब्रह्माजींचा फार मोठा संवाद या कथेमध्ये आहे. नारदांना सुद्धा शिवांचा महिमा माहित नव्हता, कारण नारदजी वैष्णव आहेत. नारदजी कोणाचं भजन करतात? शिवाचं भजन करतात का विष्णूचं भजन करतात? नारदजी कोणाचं भजन करतात? भगवान विष्णूंचं, नारायणाचं भजन करतात. कसं भजन करतात माहिती तुम्हाला? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारदजी भजन करता करता एकदा त्रैलोक्यामध्ये भ्रमण करत असताना, ऐका, नारदजी वैष्णव आहेत, पण नारदजींना शिवतत्वाचं ज्ञान नाहीये. ऐकताय तुम्ही? किती मोठमोठे महात्मे होऊन गेलेत, पण वैष्णवांना सुद्धा, ऐका, वैष्णव वारकरी माळकरी टाळकरी त्यांच्यासाठी सांगतो, वैष्णव किती मोठा असला पण जर शिवतत्वाचं ज्ञान नसेल तर तो अपूर्ण आहे. जे विराजमान हे चराचरात जे अस्तित्व आहे शिवतत्व त्याला म्हणतात. ऐका ना माझा भगिनी, तुम्ही मंदिरातच पूजा करताय, एक लोटा जल सब समस्या, पण तुम्ही शेतात कामाला गेलात तिथे सुद्धा शिवतत्व विराजमान आहे. कंकड़ कंकड़ में शंकर जी, भगवान शंकर विराजमान आहे. भाव महत्वाचा, भाव. शिवतत्व विराजमान आहे सर्व ठिकाणी, मंदिराच्या बाहेर सुद्धा. तुम्हाला एक घटना सांगतो. शिवाच वैष्णवांच्या जीवनात हा योग आहे. नामदेव महाराजांसोबत देव जेवत होता. नामदेव महाराजांनी देवाला जेव घातलं, तुम्हाला कथा माहिती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराजांनी देवाला जेव घातलं. नामदेव महाराजांसोबत देव जेवत होता, बोलत होता, हसत होता, खेळत होता. पण तरी सुद्धा नामदेव महाराजांना संतांच्या सभेमध्ये गोरोबा काकांनी थापटणी घेतली. मुक्ताबाईंनी सांगितलं, काका तुम्हाला मडक्यांचा चांगला अभ्यास आहे. आणि गोरोबा काकांनी त्या संतांच्या सभेमध्ये निवृत्ती ज्ञानदेव सगळे संत बसलेले होते. सावता महाराज, चोखोमा, सगळे संत बसले होते. प्रत्येकाला थापटणी मारायला लागले. पण नामदेव महाराजांना जेव्हा मारलं, नामदेव महाराज म्हटले, हे थेरडे आम्हाला लागली ना थापटणी. तेव्हा गोरोबा काका म्हणतात मुक्ताबाईंना की ताई हे मडकं जरा कच्च आहे. नामदेव महाराज देवाजवळ आले, देवा मला सगळे संत कच्च म्हणतात का? देव म्हटले, हो रे नामा, तू कच्चा आहे, कारण तुला अजून शिवतत्वाचं ज्ञान नाही, माझं व्यापक तत्वाचं तुला अजून ज्ञान नाही. म्हणजे देवाचं कसं काय? देवाने परीक्षा घेतली. कथा प्रसंग फार मोठा आहे. नामदेव महाराज कच्चे ठरलेत. नामदेव महाराजांना सांगितलं की तुला गुरु करावा लागेल, तुला शिवतत्वाचं ज्ञान घ्यावं लागेल. ते नामदेव महाराज औंढा नागनाथ या ठिकाणी काही दिवस राहिलेत. जेव्हा औंढा नागनाथ या ठिकाणी आलेत, त्या ठिकाणी नामदेव महाराज आले, तर त्या औंढा नागनाथला
नागेश्वरांचं मंदिर आहे, नागनाथांचं मंदिर, भगवान महादेवांचं मंदिर. आणि पिंडीचं दर्शन घ्यायला जेव्हा गेले तर एक म्हातारा पिंडीवर पाय ठेवून झोपला होता. त्यांचं नाव विसोबा खेचर. शरीरातून त्या ठिकाणी दुर्गंध येत होता, जर्जर शरीर झालं होतं. आणि सांगितलं, हे म्हातारे बाबा काय कर, तुला कळतं का, तू पाय कुठे ठेवले? पिंडीवर. तो म्हातारा म्हटला, रे बाबा मला दिसत नाही कुठे माझे पाय आहेत, एक काम कर, जिथे पिंड नाही तिथे पाय ठेव. नामदेव महाराजांनी पाय उचलले दुसरीकडे त्या म्हाताऱ्याचे. आता उचलले म्हणजे असं उचलून नाही ठेवलं, नामदेव महाराज कच्चेच होते ना. जर ते पक्के राहिले असते तर त्यांनी म्हाताऱ्याला असं उचललं असतं, जोडीमध्ये जसे आई उचलते लेकराला. नामदेव महाराजांनी त्या साधूला, त्या विसोबा खेचारांना, त्या म्हाताऱ्याला असं नाही उचललं, त्याचे पाय धरले. पाय धरून त्याचं तोंड फिरून दिलं. आपण फिरवतो ना कधी कधी पाय धरून. ज्याला या देहामध्ये असणारं शिवतत्वाचं ज्ञान नाही त्याला देहाची किंमत नसते. कळते का तुम्हाला? पीएमच्या ठिकाणी ते माणसं असतात ना नेहमीच, ते मेलेल्या माणसाचं प्रेत असं उचलतात की जसं काय ते आपण गवताचा भार उचलतात. त्यांना माहिती नाही त्याच्यातलं शिवतत्व निघून गेलेलं आहे. त्याने पाय सरकून दिले, जिथे पाय ठेवले तिथे काय प्रगट झाली? शिवाची पिंड प्रगट झाली. पुन्हा तिसरीकडे पाय ठेवले, पुन्हा काय प्रगट झाली? शिवाची पिंड प्रगट झाली. चारही दिशेला गोल गोल फिरवलं, जिथे पाय ठेवणार त्या म्हाताऱ्याची काय दिसायची, काय प्रगट व्हायची? नामदेव महाराज म्हणतात, बाबा रे असं कसं काय होतंय? तुम्हाला मी विनंती करतो, तुम्हाला सांगतो, जिथे पिंड नाही तिथे माझे पाय ठेवा. म्हणे बाबा माझं डोकं चालत नाही, जिथे तुमचे पाय ठेवावे तिथे काय निघते? हे कसं काय चमत्कार? क्षमा करा, तुम्ही कोण आहात, मला माफ करा. त्यावेळेस तो बाबा हसला, अरे नामा, म्हणून तर तुला कच्च म्हणतात. तुला शिव फक्त मंदिरातच दिसतो, जिथे जाईल तिथे शिव दिसेल, त्या दिवशी तो भक्त पक्का होतो. जे जे दृष्टी दिसे, जे जे दृष्टी दिसे, ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. ज्याला सर्व ठिकाणी देव दिसतो त्याला पूजा ध्यान जप करायची गरज, पण ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. बरेच जण म्हणतात, एखाद्याला सांगितले, बाबा रे देवघराचं तोंड व्यवस्थित केलं पाहिजे, कीर्तनाचं तोंड, कथेचं तोंड, या व्यासपीठाचं व्यवस्थित दिशा बघितली पाहिजे. त्याला पण सूत्र आहे, कुठल्या दिशेने मागणी करावी देवांची. तर काही आमचे वारकरी म्हणतात, महाराज हरीची आशा आणि हरिदाही. हे जरी खरे, पण आपण हरिदासाच्या लक्षणात बसतो का? आपण योग्य ठिकाणी येतो का? योग्य आपला भाव आपल्याला कळतो का? ज्याला सर्व ठिकाणी देव दिसतो त्याला दिशाची आवश्यकता नाही, कारण त्याला सर्व ठिकाणी देव दिसतो. आणि जोपर्यंत सर्व ठिकाणी परमात्मा शिवतत्व दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला दिशेचं भान ठेवावं. बरोबर आहे माय? देवघरामध्ये, आपल्या घरातला देवघरा कुठल्या कोपऱ्याला असावं हे माहिती का? देवघरात देवपूजा करताना तोंड कुठल्या दिशेला असावं? देव्हाऱ्याचं. पटकन सांगा मला, देव्हाऱ्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं? खरं सांगा, बोला बरं. तुम्हाला माहित असेल, बऱ्याच जणांना माहित असतं. देव्हाऱ्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं? हा, बरेच जण म्हणतात पूर्वेला, बरेच जण म्हणतात उत्तरेला. आता एक गोष्ट सांगू तुम्हाला, पूर्वेला देवघराचं तोंड ठेवता येत नाही. पूर्वेला देव्हाऱ्याचं तोंड ठेवायचं नाही, उत्तरेला देव्हाऱ्याचं तोंड नाही ठेवायचं. दिशा चार आहेत. पूर्व दिशा देवाची आहे, पश्चिम दिशा ही पितरांची आहे, दक्षिण दिशा यमाची आहे आणि उत्तर दिशा ही कुबेराची आहे, ऋषींची आहे. जर तुम्ही देवाचं तोंड पूर्वेला केला, नीट आहे काही, आपल्या देवात आपल्या पूजेचा नियम, पूजेसाठी दिशा आपल्याला लागते. देव तर सर्वत्र व्यापक आहे, हरी व्यापक सर्वत्र समाना. देवाचं तोंड नाही बघायचं. मला सांगा, देवाची पूजा करण्याकरता तोंड पूर्वेला पाहिजे, कारण पूर्व दिशा कोणाची आहे? देवाची. देव कुठल्या दिशेने उगवतो? दररोज आपला देव कुठल्या दिशेने उगवतो? पूर्वेला. पूर्व दिशा देवाची आहे, म्हणून देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचं तोंड पूर्वेला पाहिजे. समजतंय का महिला मंडळ? मग तुमचं तोंड जर पूर्वेला असेल तर देवाऱ्याचं तोंड कोणत्या दिशेला येईल? कुठल्या दिशेला? पश्चिमेला. मग पश्चिम वाईट आहे का? देवाऱ्याचं तोंड नाही बघायचं, तुमचं तोंड पूजा करताना पूर्वेला किंवा उत्तरेला आलं. लक्षात राहील ना? घराच्या कुठल्या कोपऱ्यात देवारा असावा सांगेल मी पुढच्या वेळेस, पुढच्या भागात सांगेल. प्रसंग येणार आहे त्यानुसार. त्रिपुरासुरांच्या कथेमध्ये तो प्रसंग येतोच.
समस्त वास्तुशास्त्र, पूर्ण वास्तुशास्त्र सांगाल तुम्हाला. परवाच्या कथेमध्ये, त्रिपुरासुरांच्या कथेमध्ये संपूर्ण वास्तुशास्त्र, घरात कुठे काय असावं मी तुम्हाला सांगणार आहे. पण दिशेचा भाव नीट आहे का, भाव महत्वाचा आहे. हरीची दासा हरिदाही दिशा. नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं. नामदेव महाराज म्हटले मी खारलो, मला क्षमा करा. काय तुम्ही आहात कोण? ते म्हटले नामा, अरे मी खेचर आहे, विसोबा खेचर. ज्ञानोबरांनी अनुग्रह दिल्यामुळे मला सर्वत्र देव दिसायला लागलाय. विसोबा खेचर यांनी नामदेव महाराजांना ज्यांच्या सोबत देव बोलतो, जेवतो, खेळतो, हसतो त्याला कच्चं ठरवलं होतं. पण विसोबा खेचरांनी अनुग्रह दिला, मस्तकावर हस्तकृपा केली आणि नामदेव महाराजांना सर्व ठिकाणी काय दिसायला लागला, देव दिसायला लागला. नामदेव महाराज तिथे काही दिवस राहिले औंढा नागनाथ या ठिकाणी. आणि तिथे एक घटना घडली. नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू केलं. शिवरात्रीचा सण होता. पुजारी म्हटले नामा, अरे लोकांची गर्दी इथे आणि तुम्ही कीर्तन इथे ठेवलं, तुमचं कीर्तन बाजूला करा. कीर्तन बंद केलं ब्राह्मणांनी, पुजाऱ्यांनी. नामदेव महाराजांना सांगितलं मागे जा, मंदिराच्या मागे कीर्तन सुरू करा. नामदेव महाराज म्हटले काय हरकत नाही. आता भाव निर्माण झाला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे. आता मंदिराच्या समोर देव नाही, कुठेही देव आहे. नामदेव महाराजांनी महादेवाच्या मंदिराच्या मागे कीर्तन सुरू केलं आणि चमत्कार घडला, घटना घडली. नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता देवाने, ब्राह्मण ऋत्विज पुढे बसून पूजा करत होते. देवाने संपूर्ण मंदिराचं तोंडच फिरून घेतलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. हे जेवढे जेवढे तीर्थ निर्माण झाले ना, तिथे ज्याला देवाचा साक्षात्कार आहे, ज्याला देव सर्व ठिकाणी दिसतो, तो जिथे बसला तिथे देवाला यावं लागतं. देव तिथे प्रगट होतात. भाव ते प्रगट होई मै जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना. देव तिथे प्रगट झाले. आजही औंढा नागनाथला नंदी मागे, महादेवांच्या मागे नंदी. आजही सर्वत्र शिवतत्व विराजमान आहे. भाव असला पाहिजे. नामदेव महाराज यांना सर्वत्र देव दिसायला लागला. आणि मग देवाने नामदेव महाराजांची परीक्षा घेण्याकरता काय केलं ऐका ना. एकादशीचा दिवस गेला. द्वादशीला नामदेव महाराज स्वतःच्या हाताने मस्तपैकी पोळ्या टाकून उपवास पारणं सोडण्याकरता नामदेव महाराज बसले. देव आले. वा, कुठल्या रूपाने आले नामदेव महाराज? कुठल्या रूपाने आले? एकादशीचे दिवशी नामा बैसे राहे उपवासी, द्वादशीचे दिवशी नामा बैसे स्वयंपाकासी. नामदेव महाराज स्वयंपाकाला बसले आणि नामदेव महाराजांची पहिलीच पोळी कोणासाठी काढतात माणसं? पहिली पोळी महिला मंडळ. पहिली पोळी कोणासाठी काढायला पाहिजे? हा, कोणासाठी? गाईसाठी. ग्रास, त्याला म्हणतात गोग्रास. पहिली भाकर गाईला, दुसरी भाकर देवाला नैवेद्य दाखवायचं आणि तिसऱ्या भाकरीपासून घरच्या लोकांनी जेवायचं. किंवा जी देवाची जी नैवेद्याची भाकर आहे, पोळी आहे, देव खातो का? मग नैवेद्य दाखवलेली पोळी परत आणायची आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटून द्यायची. चालतं. देव खात नाही तरी लोक देत नाही. मोठी गंमत आहे ना. असं आहे का कुठे खाऊन गेला एक भाकर? तो खात नाही, पण देव त्याच्यातला सात्विक भाव ग्रहण करतो आणि उरलेला काय राहतो? तो प्रसाद. म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्रसाद आणा. आपण नैवेद्य आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवू, तो प्रसाद तुम्हालाच घ्यायचा. आपला भाव घेतो देव आणि आपल्याला देतो प्रसाद. राजस्थान मधले राजपूत माणसं फार भाविक असतात. ते पहिली भाकर गाईला देत नाही, कारण सर्वात जास्त गोशाळा राजस्थान मध्ये. पचमेडा जवळजवळ 1 लाखाच्या आसपास गायी आहेत. मोठमोठ्या गोशाळा. राजस्थान मध्ये पहिली भाकर कोणाला देतात ते लोक? गाईला. पण पहिली भाकर गाईला देत नाही राजस्थान मधली माणसं, कुत्र्याला देतात. कारण ती कच्ची असते थोडीशी. पहिली भाकर कुत्र्याला. पहिली भाकर पोळी नीट शिजत नाही, थोडी कच्ची येते, काळसर येते. म्हणून पहिली भाकर कोणाला द्यायची? कुत्र्यासाठी छोटीशी काढायची. गाईला घालण्याच्या अगोदर कुत्र्यासाठी बनवली पहिली चाणकी छोटीशी. आपण तिला चाणकीच म्हणतो, छोटी. चालेल बरं. कारण कुत्र्याला भाकर टाकल्याने आपल्या शत्रूंचा प्रभाव कमी होतो. दररोज जर कुत्र्याला तुम्ही भाकर टाकली तर आपले शत्रू आपलं वाकडं काही करू शकत. हे पण एक शास्त्र आहे. पहिली भाकर कुत्र्याला टाकायची, दुसरी भाकर गाईला, तिसरी भाकर मग नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून घ्यायची. पण घरमालकाला धीर नसतो. वाढ पटकन, भूक लागली सगळ्या अजून भुक्याशे मी वाढ पटकन. आणि बाई संतापा त्याला पहिलीच भाकर वाढून देते आणि पहिलीच भाकर खायचा असो. कोण वाटाणी? कोण वाटण खाय घ्या. मग दिनभर कुत्रांगत करत हड 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 हड. शांती कुठे?
त्याचं कारण आहे धर्मशास्त्र आहे. नामदेव महाराजांनी देवासाठी पोळीचा नैवेद्य तयार केलाय. देवा ऐका ना, पाणी उवाडलं आणि देवाची वाट बघत बसले. देवा या नैवेद्य ग्रहण करा. तेवढ्यात नामदेव महाराजांनी डोळे बंद करून नामदेव महाराज बसलेत आणि कुत्र आलं, कुत्र काळ्या रंगाचं, आणि त्याने पोळी तोंडात उचलली आणि पळायला लागलं कुत्र. नामदेव महाराजांनी पाहिलं कुत्रा पोळी घेऊन पडतोय. नामदेव महाराजांनी काय केलं माहितीये ना, द्वादशीच्या दिवशी नामाबाईचे स्वयंपाकासी देव श्वान रूपी आले, पोळ्या घेऊन पळाले. देव पोळ्या घेऊन पळायला लागले. आणि नामदेव महाराजांनी काय केलं माहिती का, हाती घेऊन या काठी. ऐकताय ना, बरोबर आहे का? कथा ऐकली असेल त्यांच्यासाठी सांगतो. काठी नाही घेतली नामदेव महाराजांनी, काठी आपण घेतो. काय घेतलं नामदेव महाराजांनी, हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागे श्वाना पाठी. आणि श्वानाला त्या कुत्र्याला हाक मारतायत, उभा उभा जग जेठी, कोरड्या पोळ्या कैस्या खासी. देव हसोनी बोलिले, नामा रे कैसे ओळखिले. नामदेव महाराज सांगतात, देवा आता मी तुम्हाला मंदिरात नाही, मंदिराच्या बाहेर शिवतत्व मी जाणायला लागलो. शिवतत्व सर्व ठिकाणी विराजमान आहे. प्रत्येकामध्ये बघा, हे लहान लहान मुलं हे खुर्चींवर मस्त्या करतात ना, यांच्यामध्ये शिवतत्व विराजमान आहे. त्यांच्या मस्तींकडे बघून आपण मस्त व्हायचं, त्यांच्या मस्तीकडे बघून आपण टेन्शन नाही घ्यायचं. बऱ्याच बाया टेन्शन घेतात. कुणाला पाहून? लहान मुलाला पाहून. लहान मुलं खेळता खेळता बघा तुम्ही घरामध्ये, तो बिचारा दोन्ही हात खाली टेकतो, दोन्ही पाय कुठे लावतो? भिंतीला. त्याला शीर्षासन म्हणतात योगामध्ये. योगासनामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलंय शीर्षासन. डोक्यावर उभं राहणे, त्याच्याने पाठीचा कणा मजबूत होतो. शीर्षासन. पण तुम्हाला धीर निघत नाही. मरी जाय जो पाय खाली करणार, खालीचा उलटा होईल ना. हो माय, 9 महिना 9 दिन तसाच होता तो. आईच्या पोटामध्ये कसा मुक्काम होता? 9 महिने उलटा होता ना. त्यांच्या मस्तीकडे पाहून मस्त व्हायचं. लहान मुलांचं जीवन हे सरळ आहे. तुम्हाला सगळ्यांना आपलं बालपण आठवतं, कारण बालपणामध्ये तो तत्वाशी लीन असतो. बालपणातला जो आनंद आहे तो जन्मभर कधीच पुन्हा येत, कारण बालपणातलं हे जे सुख आहे, कारण याच्यात त्यांना शिवतत्वाचं ज्ञान आहे. जेही कार्य करतात ते ध्यानरूप करतात, आनंदात प्रसन्न राहतात. त्यांच्याकडे पाहून आपण टेन्शन नाही घ्यायचं. नामदेव महाराज म्हटले, देवा आता तुम्हाला सर्व ठिकाण दिसायला लागलं, तो कुठल्याही रूपाने आता. नामा म्हणे खेचर पायी, ओळख झाली सर्वा ठाई. वैष्णव होते नामदेव महाराज. नारदजी वैष्णव आहेत. नारदांना भगवंताचं ज्ञान, शिवतत्वाचं ज्ञान नाहीये. म्हणून नारदजी भ्रमण करता करता एक दिवशी हिमालयाच्या गुहेमध्ये गेले. हिमालयामध्ये फार गोड हिमालय. आता मी नुकताच एक 10-15 दिवसापूर्वीच हिमालयाची यात्रा करून 15 दिवस बद्रीनाथ, केदारनाथ धाम, 4 धामाची यात्रा करून आलो. माझं तर म्हणणं आहे की ज्यांनी हिमालय पाहिला नाही, खरंच त्याच्या जन्मात त्याला काही सार्थकच नाही. आमच्या अक्का जाऊन आले. ज्याला अहंकार असेल संपत्तीचा, बरे काय का, ज्याला अहंकार असेल संपत्तीचा, मुलांच्या नोकरीचा, शरीराचा, त्याने एकदा हिमालयाची यात्रा करावी. अहंकार गेल्याशिवाय, जो देवाचं भजन करत नाही तो सुद्धा भजन केल्याशिवाय, बरोबर आहे ना अक्का? हजारो फूट वरती डोंगर आणि हजारो फूट खाली नदी, खाईमध्ये जेव्हा ती गाडी चालते मापात, आपोआप देव आठवल्याशिवाय राहत नाही. खरंच गोड हिमालयाची यात्रा. बर्फाच्या डोंगरांमध्ये, तिथे बर्फामध्ये गरम पाण्याची कुंड आहेत. गौरी कुंडला गरम पाण्याचं कुंड आहे, यमुनोत्रीला गरम पाण्याचं कुंड आहे. काय सुंदर, अत्यंत सुंदर सुंदर गुहा. त्या ठिकाणी ऋषीमुनी आजही तपस्यारत आहेत. नारदजी तपस्या करायला लागले. नारद की अखंड रही समाधी. नारदजींना शिवतत्वाचं, त्या ठिकाणी कोणी ऋषीमुनी महान तपस्वीने शिवतत्वाचं चिंतन केलं असेल, त्याला मोक्ष प्राप्त झाला असेल, त्या जागेमध्ये स्पंदन होती. त्या जागेमध्ये स्पंदन विराजमान असल्यामुळे, ऐका, त्या जागेमध्ये स्पंदन विराजमान असल्यामुळे सहजच नारदांना समाधी लागली. नारद की अखंड रही समाधी, सुमिरत हरी श्वापबती गतिबाधी. वास्तविक नारदजींना त्यांचे बंधू दक्ष राजाचा शाप आहे. नम पार्वती पतये हर हर महादेव.
हर हर महादेव, हर हर महादेव, शिव शंभो. नारदांची समाधी अखंड राहिली. त्या जागेची स्पंदन असल्यामुळे मन लागलं तिथे. नारदांची समाधी पाहून इंद्राला चिंता वाटली. इंद्राला वाटलं की नारदजी समाधी तपस्या केल्यामुळे माझं सिंहासन घेतील का काय, म्हणून नारदांनी कामदेवाला बोलवलं. मुनी गती दे की सुरेश ही डराना, काम ही बोल की न सन्माना. कामदेवाला बोलवलं इंद्राने. कामदेव आपलं सगळं सैन्य घेऊन आला. उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, रंभा अशा सुंदर सुंदर अप्सरा घेऊन आलेला आहे. कोण? कामदेव. पुष्पाचा बाण आहे. आणि त्या गुहेमध्ये ज्या गुहेमध्ये नारदजी डोळे बंद करून शिवतत्वाचं ध्यान करत समाधीला बसले होते, नारदांनी समाधी तोडण्याचा प्रयत्न केला. नारदांची समाधी तोडण्याचा प्रयत्न. अप्सरा नाचायला लागलेल्या. अप्सरा नृत्य करता करता नारदजींच्या जवळ येत आहेत. नारदजींचे डोळे बंद आहेत. अप्सरा नारदजींच्या खांद्यावर हात ठेवत आहेत. नारदजींच्या हनवटीला हात लावत आहेत. पण नारदजी अंतर्मुख झाले. समाधी लागलेली आहे. कामदेव म्हटला बजाव. जोर से समाधी तोडण्याचा प्रयत्न केला. समाधी तुटत नाही. और बजाव. नारदजींची समाधी तुटत नाहीये. बंद करो, तुमसे कुछ नहीं होगा. तुमच्याकडनं काहीच होणार. यांना नाही सांगितलं. नारदजींची समाधी तोडणारे जे गायन गंधर्व वाजवणारे जे होते ना, कामदेव समाधी तोडण्याचा प्रयत्न करतोय. पुष्पाचा बाण मारला तरी नारदांची समाधी तोडली नाही. इंद्र प्रगट झाले आणि इंद्राने सांगितलं कामदेवाला बंद करो, तुमसे कुछ नहीं होगा. हमारे नारदजी बहुत बड़े तपस्वी. साक्षात इंद्र आला आणि इंद्राने नारदांसाठी फुलाचा हार घेतला. काय घेतला? फुलांचा हार नारदांच्या गळ्यामध्ये टाकला. नारद महर्षी डोळे उघडा. एवढ्या लोकांच्या समाध्या या कामदेवाने तोडलेल्या आहेत. कामदेव म्हटला खरंच मी किती लोकांच्या समाध्या तोडल्या. अनेक ऋषी मुनींची मी समाधी तोडलेली आहे, पण तुमच्यासारखी तपश्चर्या करणारा अजून पाहिला नाही. तुमची समाधी तुटलीच नाही. खरंच तुम्ही महान तपस्वी आहात. अशी जेव्हा स्तुती केली कोणी? कामदेवाने. कोणाची? नारदांची. ऐका ना माय. नारदजींनी पटकन डोळे उघडले. स्तुती ऐकून नारदांना कानावर स्तुती पडली की नारदांनी डोळे उघडले. ऐकताय ना तुम्ही? नारदांना कामदेवाने फुलांचा हार टाकून स्तुती करून प्रसन्न करून घेतलं. म्हणजे नारदांनी कामदेवाला जिंकलं. कामदेव परास झाला. कामदेव म्हटला महाराज मी तुमच्या पुढे हारलो, मला तुमची समाधी तोडता आली. असं कोण म्हणतं? कामदेव. पण म्हणे महाराज खरं तुमच्यासारखा तपस्वी पाहिला नाही. जरी नारदांनी कामदेवाला हरवलं, पण तरी सुद्धा कामदेवाने नारदांना जिंकलेलं आहे. कशामुळे? स्तुती करून. स्तुती आणि फुलांचा हार. स्तुती आणि फुलांचा हार या दोन गोष्टी अशा आहेत की तुम्हाला कुणालाही खिशात घालतायत. कळतं तुम्हाला? स्तुती केल्याने तुमचं कार्य सिद्ध होतं. बरं का माय? स्तुती फार मोठं काम करतं. आणि हार, मला सांगा, हार घालून घेणारा मोठा असतो का ज्याला हार टाकायचा आहे? हार टाकणारा मोठा असतो का हार ज्याला घालायचा आहे? हार घालून घेणारा मोठा असतो. बोला पटकन, मोठा कोण? जो हार टाकतो त्याचा मान मोठा का ज्याला हार घालायचा आहे त्याचा मान मोठा? बोला ना, मला बोलकी माणसं परवडतात. या पोरांना खाली बसून घ्या. बसा खाली. थोर चरण का बसा खाली.
हार टाकणारा आणि हार घालून घेणारा, सत्कार मूर्ती सत्कारार्थी. मोठा कोण? बोलन माय. ज्याला हार घालायचा आहे तो मोठा, बरोबर आहे ना? आणि हार टाकणारा लहान का मग? हार टाकणारा मोठा असतो, त्याचा मान मोठा आहे, कारण हार ज्याला टाकायचा आहे तो अजिबात वाकत नाही, तो सरळ उभा राहतो. आणि ज्याला घालीले नाही त्याला मान वाकडणी, बरोबर आहे ना? मोठा मान कोणाचा आहे मग? जो वाकतो, वाकवतो त्याला हार घालून स्तुती करून समोरच्याला वाकवता येतं. नवनी नीचकी अति दुःखदायी. या वाकलेल्या गोष्टीपासून सावध राहायचं. हार वाकवतो बर का, हा हार साधा नाही, त्याचं नावच आहे हार. काय नाव आहे त्याचं? हार. हारला घाबरावं लागतं. हार टाकणारा आपल्याला काय देतोय? तो हार देतोय आणि समोरचा काय घेतोय? त्याच्या समोर हार घेतोय. ऐकता ना तुम्ही? हार घ्यावा लागतो. नवरदेव नवरी दोघांच्या उंचीमध्ये फरक असतो. नवरीची उंची कमी, नवरदेवाची उंची जास्त असते. आणि लग्नामध्ये पहिल्यांदा हार कोण टाकतं? मुलगी का मुलगा? नवरदेव का नवरी? नवरी हार टाकते, तिचा हात पुरत नाही आणि म्हणून ती बिचारी उभी राहते. आणि ज्याले घाली येणार असतो त्याले वागणं पडस ना. वागतच नाही आते ना पोर, मानलेतच मान. वागणं म्हणजे असं याशी मान घेणं म्हणजे खालती शेल घाल देव दुसरे रुस काय देव, बरोबर मानलेतच ना. कोण? बैल बरोबर मानले. मी बैल न सांगितलं बरोबर. कोणाचं सांगतोय मी? बैलाचं. आणि म्हाताऱ्या बाया बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणा अनोरले ते नुसता बैल कट टाकेल. आला की शब्द तिथे. आता तशी पद्धत झाली शहरामध्ये. मी एका ठिकाणी होतो लग्नाला, ती मुलगी बिचारी हार टाकण्याकरता ती प्रयत्न करते आणि याचे हात, याची उंची जास्त असल्यामुळे तिचा हात पुरत नाही. मग नवरीवाल्यांनी काय केलं माहिती का? नवरीवालाच ती नवरी लूज काय दिली. पण त्या नवरदेवाचे जे होते ना करवले, त्या पेल होता, त्या कुठे सुधवर. त्याशी नवरदेव उचलेली ना, यासनी पोर उचलेली नाही, त्याशी पोऱ्या उचली ना. बिचारी हार टाकणार तेवढ्यात त्याने नवरदेव अजून उचकायली ना. नवरीवाला आको नवरी उचकाय, असं उचका मग नवरी स्लाबपर्यंत बिडी गई. भावांना स्लाब. बिचारी जास्त उंच गेल्यामुळे खालून तिचे भाऊ सांगायचे, बहीण टाक माया पटकन. तेवढ्या ती हालता हालता ती माया तीन हात मग निष्ठी करून बामण ना पडी. आधी काय करणं बोला. हार टाकणारा जो असतो ना तो समोरच्या माणसाला वाकवतो. तसं कामदेवाला नारदाने जिंकलं खरं, समाधी तुटली नाही. कामदेव परास्त झाला पण कामदेवाने प्रयत्न सोडला नाही. स्तुती करून नारदांना हार टाकून कामदेवांना स्तुतीने जिंकलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्याची स्तुती केली ना त्याला अहंकार आल्याशिवाय राहत नाही. आणि अहंकाराने त्या ठिकाणी ऐका ना, कामदेव तिथून, नारदजी तिथून निघाले भजन करता करता. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. हरी बोल, ताडी ताडी.
नारदांचं आगमन झालं कुठे ऐका. नारदजींचं आगमन झालं सरळ सरळ कैलासामध्ये. कैलासामध्ये नारदजी सर्वप्रथम आले. माता पार्वतींचे गुरु आहेत नारदजी. माता पार्वतीने विचारलं, गुरुदेव बऱ्याच दिवसापासून तुमचं दर्शन नव्हतं, कुठे होतात तुम्ही? नारदजी म्हटली, देवी मी समाधीस्थ होतो हिमालयाच्या गुहेमध्ये, मला अचानक समाधी लागली. आणि तुम्हाला माहिती आहे, भगवान महादेव म्हटले, काय माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे मला समाधी लागली, माझी समाधी तोडण्याकरता का इंद्राने कामदेवाला पाठवलं आणि मी कामदेवाला हरवलं. भगवान महादेव म्हटले, हो नारदजी तुमच्यासारखा तपस्वी कोण आहे? महादेव काहीच बोलले नाही जास्त. नारदजी तिथून निघाले. पण भगवान महादेव विचार करतात, नारदजींना अहंकार झालाय, यांच्या अहंकाराचं पतन झालंच पाहिजे. नारदजी कुठे कुठे जातात त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरता भगवान महादेवाने 2 शिवगणांना, एक शुक आणि सारंग नावाचे शिवगण पाठवले नारदजींच्या मागावर. अदृश्य रूपाने ते नारदजींच्या सोबत निघाले. नारदजी तिथून निघाले ब्रह्मलोकामध्ये, सत्यलोकामध्ये गेले. नारदजींचे पिताश्री आहेत ब्रह्माजी. पिताश्री प्रणाम, हे विधाता प्रणाम, वत्स तुमचं कल्याण हो. हे वत्स बरेच दिवस झाले कुठे दिसला नाही, कुठे होतात? नारदजी म्हटले, पिताश्री तुम्हाला माहिती आहे मी भजन करता करता मला समाधी लागली हिमालयाच्या गुहेमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे कामदेवाला पाठवलं इंद्राने, मी कामदेवाला परास्त केलं. त्यांनी पुष्पाचा बाण माझ्यावर सोडला, पण कामाचं माझ्या पुढे काहीच चाललं नाही. मी काम जिंकला, मी कामदेवाला जिंकलं. मी ऐका ना, अहंकाराचं पहिलं लक्षण मी शब्द एखाद्या माणसाच्या बोलण्यामध्ये पुन्हा पुन्हा यायला लागला की समजून घ्यायचं याला काय झालेला आहे, अहंकार झालाय, घमंड झालाय याला. मी बर का माय अहंकार नाही करायचं. बऱ्याच माता भगिनींना अहंकार असतो, मी शे म्हणून आहे घर शे. म्हातारी बाई म्हणते पोरांना सांगते, ऐका रे मी शे म्हणून. म्हातारी सांगते ना मुलांना, मी शे म्हणून नाही बट चाल राहणं, मी बट वाय वाडग करावं, त्या नात्रेसली मी समाय राहणो. ओ मा ऐकाच आणि मी जाईदक तू चांगला राहतील नात्रे, उलट नात्रेच ना बिस्किटे तू खाई राहणी. अहंकार नाही करायचा, मी म्हणायचं नाही. मी आला की दुःख आलं माझं आहे असं म्हणायचंच नाही. मी करून घेतो हे म्हणायचं नाही. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझा माझा म्हणून वाया गेला. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझा माझा म्हणून वाया गेला. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझा माझा म्हणून वाया गेला. माझं म्हणायचं नाही, मी नारदजी म्हणायला लागले. ब्रह्माजींच्या लक्षात आलं आणि बापाचं कर्तव्य की मुलाचं पतन थांबवलं पाहिजे. सांगितलं बेटा चुकतंय तुझं, मी म्हणून हा अहंकार चुकीचा आहे. तू कामदेवाला जिंकलं, कदाचित महादेवांच्या कृपेने झालं असेल. तू महादेवांना सांगू नकोस. म्हटले पिताश्री मी अगोदर कैलासातच गेलो होतो. अरे बेटा हे काय केलंस तू? महादेवांच्या इच्छेने सगळं जग चाललंय. मी सुद्धा महादेवांच्या इच्छेने सृष्टी निर्माण करतो. हे संपूर्ण विश्व जे आहे त्यांचंच आहे. भगवान शिवतत्व विराजमान बेटा, हे चुकीचं आहे. वत्स तुला शिवमहिमा माहिती नाहीये. शिवमहिमा अलौकिक आहे. बापाने मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ज्याला ज्ञान नाही, ज्याला अहंकार आहे, नीट आहे का, अहंकारी माणसाला आणि क्रोधी माणसाला ज्ञान सांगायचं, त्याला उपदेश करायचा नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये. जो क्रोधी ऐका ना, जो क्रोधी आहे अहंकारी, त्याला उपदेश करायचा नाही. आपला उपदेश पालथ्या घड्यावर. ज्याला अहंकार आहे ना, मी शे मन सारखा, त्याला अजिबात उपदेश करायचा नाही. तुमचा उपदेश वाया जाईल. क्रोधी माणसाला उपदेश करायचा नाही. मरकटला उपदेश केलेला काय काम? सुगरण असते ना, सुगरण. कोणती सुगरण? जी सुंदर खोपा बनवते, विहिरीमध्ये टांगलेला असतो तिचा खोपा, खालून दरवाजा असतो. किती सुंदर खोपा बनवते ती सुगरण. सुगरण स्त्रीला पण उपमा आहे बरं का. जी बाई चांगला स्वयंपाक करते तिला काय म्हणतात? सुगरण. कारण तिला जमवता येतं त्याच्यातलं सगळं. एक सुगरण, पावसाळ्याचे दिवस होते, तिचा उंच शिखरावर खोपा आहे, भरपूर पाऊस पडतोय आणि तिने पाहिलं तर एक पावसामध्ये तिच्या झाडा त्या खोप्याच्या खाली एक माकड पाण्याने भिजतोय. सुगरणने त्या माकडाला उपदेश केला. आता माकडाला उपदेश करायची काय गरज नव्हती, पण तिने केला. काय म्हटली माहिती का ती? हात हे पाव हे का रे माकडा, अरे मला तर देवाने एक चोचच दिली आहे, तुला देवाने चांगले हातपाय दिलेत ना, कशाला पावसात ओला होत झाला? स्वतः मस्त एक खोपडं तू बनवलं असतं तर ओला झाला असता का?
तू काहीच करत नाही, नुसतं झाडावर उड्या मारत फिरतो, फळं असली खातो, उन्हाळ्यात पानं खातो आणि पावसाळ्यात भिजतो. त्या सुग्रणने उपदेश केला कुणाला? क्रोधी माकडाला, अविश्वासी माकडाला. हात है पाव है आदमी सरीसी काया, सारा जन्म गवाया तूने झोपड़ा नहीं बनाया. आयुष्य गेलं तुझं, तू साधं झोपडं बनवलं नाही, खोपडा नाही बनवला. असा उपदेश केला. तिने वाईट सांगितलं का चांगलं? चांगलं सांगितलं ना. पण माकडाला ना राग, एवढशी मालेशी काढ, आतेनी मालेशी काढ. कळतंय ना, हे तुमचंच आहे. सुनबाई प्रयत्न करते, ती माहेरून शिकून आली. आत्याबाई त्या मस्त राहत इडल्या माल बनवता येते, मी आई इडल्या बनवसू, आपण भांडं लिहिले होतं, असं करू तसं करू. ती करते बिचारी घर सुधारवण्याचा, घरात काही गोष्टी नवीन आणण्याचा, नवीन वळण लावण्याचा प्रयत्न करते. म्हातारी म्हणते आतेनी मालशी काढ, समजून घेत नाही. तसंच झालं. ते सुगरण बिचारी सांगायला गेली. याने काय केलं? कोणी? माकडाने तिचा खोपा घेतला हो माकडाने आणि तोडून मोडून फेकून दिला. आणि मग सुगरण बिचारी ओली व्हायला लागली. आणि माकड म्हणे आधी कशी मस्त दाखवली, मी बिवल्ला तू बिवल. सुगरण म्हटली माझी चूक झाली, तुला मी चांगलं सांगायला गेली. तसंच राहतं. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. नारदांना उपदेश केला ब्रह्माजींनी, पण शिवमहिमा नारदजींना समजला नाही. नारदजी तिथून निघाले, भगवान विष्णूंकडे आलेले आहेत. भगवान विष्णूंनी विचारलं, नारदजी एवढे दिवस कुठे होतात तुम्ही? तेच रडगाणं सांगितलं, तीच महिमा सांगितली, स्वतःची महिमा, आत्मस्तुती. भगवान हे प्रभू, मला समाधी लागली, माझी समाधी तोडण्याकरता इंद्राने कामदेव पाठवला, मी कामदेवाला हरवलं. कामदेवाचं माझ्या पुढे काहीच चाललं नाही, मी त्याची समाधी तोडली. हा अहंकार आहे, अहंकार. भगवान विष्णू म्हटले बरं बरं, चांगली गोष्ट आहे. भगवान विष्णूंनी काहीच ध्यान केलं. शेषशाही भगवान महादेवांचं स्मरण करतात. महादेवांनी आज्ञा दिली की तुमचा भक्त आहे त्याचं पतन होतंय. स्वामीचं ही कर्तव्य की भक्ताचं पतन होऊ देता कामा नये. महादेवांच्या आज्ञेने भगवान विष्णूंनी लीला केली. काय लीला केली माहिती का? नारदजी आकाश मार्गाने जात असताना एक भव्य दिव्य मायावी नगर निर्माण केलं, मायावी शहर निर्माण केलं, नगर निर्माण केलं. किती मोठं होतं ते? 100 योजन भलं मोठं शहर. बिरचेहू मग शत जोजन सतजोजन विस्तार, 100 योजन असं नगर निर्माण केलं. नारदजी आकाश मार्गाने चालले. त्या नगराचे सुंदर सुंदर महल, सुंदर सुंदर फुलांनी सजवलेले आहेत, तोरण त्याला लावलेली आहेत. नारदजी खाली उतरलेत. नारदाने विचारलं का हो, हे नगर मी आता पहिल्यांदाच पाहतो, एवढं सुंदर दिव्य नगर, या नगरचं नाव काय आहे? त्या लोकांनी सांगितलं आमच्या नगराचं नाव आहे श्रीनिवासपूर. काय नाव आहे? लक्षात ऐकताय ना कथा? काय नाव आहे? श्रीनिवासपूर. म्हटले या नगरीचा राजा कोण? म्हटले त्या राजाचं नाव आहे शीलनिधी. काय नाव आहे? शीलनिधी. म्हटलं मग हे नगर सजवलं काय? म्हटले परवा आमच्या राजकुमारीचं लग्न आहे. आमच्या राजाला एकुलती एक मुलगी, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. तिचं नाव काय? विश्वमोहिनी. तिचं नाव विश्वमोहिनी. काय तर ती विश्वात सर्वात सुंदर आहे. तिच्यासारखी सुंदर कोणीही राजकन्या विश्वात नाहीये, आज भूतलावर नाहीये. तिचं परवा स्वयंवर आहे. नारदजींनी जेव्हा कीर्ती ऐकली की सर्वात सुंदर असू शकते, बघावं आपण सौंदर्य, म्हणून नारदजी त्या महलामध्ये राजाच्या गेले. राजाने नारदजींचं पाद्यपूजन केलं, सत्कार केला, आदरातिथ्य केलं आणि सांगितलं महाराज बरं झालं तुम्ही आलात, परवा माझ्या मुलीचं स्वयंवर आहे, महाराज कृपा करा, माझ्या मुलीचं भविष्य सांगा. ऐका बरं का, ती मायावी नगरी जी होती ना, त्या नगरीची जी राजकन्या, ती भगवंताची निर्माण केलेली माया. आणि ती राजकन्या दुसरी तिसरी कोणी नाही, ती होती साक्षात लक्ष्मी, भगवान विष्णूची. साक्षात माता लक्ष्मीच त्या ठिकाणी विश्वमोहिनी रूपाने होती. मायावी नगर, मायावी सगळी राजकन्या. नारदजींच्या समोर त्या राजकन्याला आणण्यात आलं. राजकन्याने पदर घेतला होता, घुंगट घेतलेला होता आणि राजकन्या नारदजींच्या समोर त्या मंचकावर बसली, त्या चौरंगावर बसली. नारदजींना ते शीलनिधी राजन म्हणतात, महाराज तुम्ही त्रिकालदर्शी आहात. हे देवर्षी नारदजी, आपण माझ्या मुलीचं भविष्य पहा, भविष्य पहा. माझ्या मुलीच्या नशिबात तिचा स्वयंवर परवा,
तिला कोण पती मिळेल, ती कुठल्या देशात जाणार आहे, तिचं लग्न कुठल्या देशात होईल, कुठला राजकुमार तिला आवडेल, कुठल्या राजकुमारासोबत तिचं लग्न होईल. महाराज भविष्य बघा माझ्या मुलीचं. आणि म्हणून नारदजी म्हटले असं का, पाहतो भविष्य. आणि नारदजींच्या हातावर त्या राजकन्येने आपला हात ठेवला हस्तरेषा पाहण्याकरता. लक्ष द्या इकडे, या खुर्चीवर इथे कोणतरी बसा. आबा हे मुलं मस्त्या करतात ना, एक जण इथे बसा म्हणजे यांना खाली बसवा. आणि जेवढे खाली बसतील बघा तिथे ठोकायला लागेल. आबा तिथेच बसून घे, या खुर्चीवर बसा. आबा इकडच्या खाली उतरा, खाली उतरा. मला काही फरक पडत नाही, मी किती विक्षेपात, मी एकाग्र होऊन कथा करतो, पण तुमची एकाग्रता भंग होता कामा नये. कथेमध्ये विक्षेप नाही पडला पाहिजे. ऐका, राजकन्याने आपला अत्यंत सुंदर कोमल सुकुमार मऊ अत्यंत लोण्यासारखा तिचा असा हात, कोमल हात, कारण ती भीष्मवाहिनी होती, तिने आपला हात नारदांच्या हातावर ठेवला. कशासाठी, कशासाठी बोला ना, कशासाठी? भविष्य पाहण्यासाठी. भविष्य कसे, आता कमी लोक पाहतात, पूर्वी फार पाहायचे. मला आठवतं धुळ्याच्या बस स्टँडला जाताना 2-3 राहायचे पोपटवाले. आता नाही कोणी, पण पूर्वीच्या काळात आपले लोक फार साधे भोळे होते आणि त्याच्या हातावर हात देऊन सांगायचे भविष्य पाहायचे. बरोबर ना? तो पोपट राहायचा, पोपट पिंजरा उघडला का पोपट बाहेर यायचा. ते 2-3 राहायचे बस स्टँडच्या त्या लाईनीमध्ये आपल्या धुळ्याच्या. लोकांना भविष्य पाहण्याची फार हौस. मग काही जण म्हणतील महाराज हे खोटं असतं का? नाही, खरं असतं, ते खोटं नसतं. त्याला हस्तरेषा शास्त्र म्हटले, त्याला सामुद्रिक शास्त्र हे नाव आहे शास्त्रामध्ये. सामुद्रिक शास्त्र आहे बरं माय, आजही तुमच्या, मला त्याच्यात थोडं थोडं कळतं. याच्यामध्ये ही जी रेषा जाते ना, ही रेषा, हिला आयुष्य रेषा म्हणतात, हिला मस्तक रेषा, हिला हृदय रेषा म्हणतात. हे जे पर्वत आहेत ना, आपण हाताच्या बोटांच्या जवळ आचे टेकड्या बनतात बघा बारीक बारीक, ज्याला पर्वत म्हणतात. त्याला हा गुरुचा पर्वत आहे, हा बुधाचा पर्वत आहे, हा शनीचा पर्वत आहे, हा शुक्राचा पर्वत आहे, शुक्र ग्रहाचा पर्वत. ज्याला संतती होत नाही त्याचा शुक्राचा पर्वत खाली असतो. असे बारीक बारीक बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, बऱ्याच गोष्टी असतात. विवाहाची सुद्धा एक रेषा असते. ही करांगडीच्या मध्ये इथे जेव्हा आपण असं पाहतो इथे रेषा पडते. ज्याच्या हाताला इथे एक रेषा असेल त्याचं एक विवाह, 2 असतील तर 2 विवाह, विवाह रेषा म्हणतात. हात पाहणं बंद करा, जाऊ द्या, मी सांगत असेल. पायाच्या बोटांपासून सुद्धा शास्त्र आहे. हातापायाची बोट, ज्याची कपाळाची पाठी मोठी असते तो भाग्यवान असतो. अनेक 32 लक्षणं सांगितली सामुद्रिक शास्त्रामध्ये. पायाच्या बोटांमध्ये सुद्धा सामुद्रिक शास्त्र म्हणतं, ज्याच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट अंगठ्याच्या बरोबरीला उंचीला असतं तो माणूस मेहनती असतो. ज्याचं बोट अंगठ्याच्या पुढे असतं ना, अंगठ्याच्या पेक्षा पुढे थोडंसं लांब असतं, तो माणूस फार कष्टाळू असतो, पण त्याच्या कष्टाला फळ मिळत नाही. ज्याच्या अंगठ्याच्या शेजारचं 3रं बोट आणि अंगठ्याच्या शेजारचं 2रं बोट दोघांची उंची सारखी असेल, तो किती काबाड कष्ट करू दे त्याला परवडतच नाही, असं सामुद्रिक शास्त्र म्हणतं. बशी पायना बोटे दाखवायला लागल्या तुम्ही, जाऊ द्या, मी ते बी सांगत नाही. जय रे बाबा, या धन्यवाद. इकडे खुर्चीवर बसा. नारदांना भविष्य पाहण्याकरता, ऐका ना, नारदांना भविष्य पाहण्याकरता, मी सांगत नाही पुढचं, जाऊ द्या, मला बट माहिती आहे. नारदांनी भविष्य पाहण्याकरता त्या मुलीने हातावर ठेवला. फार लोकांना हाऊस. मला आठवतं मी कीर्तनाला चाललो होतो चाळीसगाव तालुक्यामध्ये, जेव्हा आळंदीहून आलो होतो ना बापू, चाळीसगाव तालुक्यात कीर्तन होतं. पूर्वीच्या काळामध्ये संध्याकाळी गाडी असायची, त्या गाडीला आजही चालू आहेत खेडेगावामध्ये, त्या गाडीला कॉलेज गाडी म्हणायचे. काय म्हणायचे? का बरं? त्या गाडीमध्ये कॉलेजची मुलं जायची. आणि म्हणून मी चाळीसगावहून त्या गाडीमध्ये बसलो. शेवटची गाडी होती, ST होती, आजपासून 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग त्या गाडीमध्ये सगळ्या मुली, कॉलेजच्या मुलं, 3 सीटांची जागा असायची, 3x2ची ST असायची. मी बसलो तर खिडकीकडे बसलो होतो जागा सांभाळून, तर 2 मुली बसल्या, 3 बसल्या, सरकून दिलं मला कोपऱ्यात, सरकून दिलं. धोतर होतो मी, धोत्रावर होतो, तिला असं त्यांना असं वाटलं कोणी धरला, सरका म्हणे दादा, बसून दिलं मला. तेवढ्यात एका मुलीचं लक्ष गेलं माझ्याकडे, पाहिलं म्हणे अवधरला आणि दाखवायला नाव तरी कोण, दुसराच कोणतरी दाखवायला. एक म्हणे अवका भविष्य दाखवतोय काय जाणं. Oh
शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. त्या मुलीने काय केलं माहिती का, भविष्य पाहणार आहे कोणतरी म्हणून तिने काय केलं, तिचा हात घेतला आणि माझ्या हातावर ठेवून दिला. ती कॉलेज कुमार त्या गाडीतली मुलगी म्हणे महाराज म्हणे भविष्य दाखवा. मग माझ्या लक्षात आलं की या मुली काय करतात, आपली मजा घेत आहेत आपण धोतर असल्यामुळे. म्हणे महाराज म्हणे भविष्य दाखवा. मग मी पाहिलं तिच्या त्या मुलीकडे, मुली चेष्टा करत होत्या माझ्या. तिच्या शेजारच्या दोन मुली त्या जास्त आगाऊ होत्या. म्हणे महाराज इले कसा नवरा भेटी सांगा. मी विचारलं म्हणतो तू इले कसा नवरा पाहिजे विचारल्या. ती म्हणे महाराज मालकनी 4 व्हीलर आला नवरा पाहिजे. मी भविष्य पाहण्याचं नाटक केलं, म्हटलं आहे 4 व्हीलर इथून नवरा नाही. म्हणे महाराज कोठे जमी येणं, म्हणतो येणं जुनं दुया माझा मी, जुनं दुया माझा मी. म्हणे महाराज मग इले कोणता नवरा येणं, नवरा पा कोणती 4 व्हीलरचे, काय धंदा करस तो, म्हणतो तर लोसन निघसते ना पण लोट गाडीचे, तो सांगल्या लोसन. मी खोटं सांगितलं का? लोट गाडीला किती चाकं राहतात? 4 चाकाला काय म्हणतात? 4 व्हीलर, बरोबर. फार विचित्र. नारदजी त्या ठिकाणी तिचा हात हातात घेऊन नारदजी त्या राजकन्येचं भविष्य सांगायला लागले. ऐका, भविष्य काय होतं, ती कोण होती साक्षात मी सांगून गेलो. ती कोण होती? लक्ष्मी, जगदंबा लक्ष्मी होती. परांबा लक्ष्मी विष्णूची लक्ष्मी होती. आणि विष्णूची जी लक्ष्मी आहे, भगवान विष्णू 14 ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. तर भविष्य असं होतं की 14 ब्रह्मांडाचा स्वामी हिचा पती होणार आहे, हे भविष्य. पण नारदजी अहंकारामध्ये असल्यामुळे, गर्भामध्ये फुगलेले नारदजी, घमंड निर्माण झाला होता, कामदेवाला हरवले असं म्हणून नारदजींनी भविष्य उलट सांगितलं. कसं उलट भविष्य? अहंकारी माणसाला सगळं उलट दिसतं. मी आईवडिलांमुळे आहे हा भाव आहे, पण अहंकारी माणसाला वाटतं की मी म्हणून दल्ला दलीस लेखा वाट राहणार, त्याला अहंकार म्हणतात. नारदजींनी उलट भविष्य सांगितलं की 14 ब्रह्मांडांचा धनी हिच्याशी जो लग्न करेल त्याच तो 14 ब्रह्मांडांचा मालक होईल. भविष्य काय होतं? 14 ब्रह्मांडाचा मालक हिचा पती होईल. पण नारदजींनी भविष्य सांगितलं हिचा पती जो होईल तो 14 ब्रह्मांडाचा मालक होईल. नारदजींनी उलट भविष्य सांगितलं. नारदजींनी दक्षिणा घेतली, दर्शन घेतलं. तिथून नारदजींनी सांगितलं म्हणे महाराज नारदजी म्हटले, नारदजींना त्या ठिकाणी त्या राजाने सांगितलं महाराज भविष्य म्हणे. नारदजींनी जेव्हा त्या मुलीचा हात पाहून कामाने व्याकुल झालेले नारदजी, वास्तविक नारदजींना अहंकार तर होता पण कामही जिंकलेला नव्हताच ना, काम निर्माण झालं म्हणून राजकन्या बघायला आले. म्हटले महाराज तुमची राजकन्या, तिच्या हातावरचं भविष्य मी पाहिलंय, तिच्या ललाटावरच्या कपाळावरच्या रेषा मला बघायच्या आहेत. आणि असं कपाळावरच्या रेषा बघायच्या आहेत. म्हणे मग बघा ना. म्हणे महाराज तुमच्या मुलीने घुंगट घेतला राजकन्याने, तिला सांगा घुंगट मागे घ्यायला. आणि जेव्हा त्या राजकन्याने घुंगट मागे केला, ऐका कोण होती ती? साक्षात विश्वमोहिनी जगदंबा लक्ष्मी. नारदजीने जेव्हा त्या लक्ष्मीचं रूप पाहिलं, विश्वमोहिनी राजकन्याचं रूप पाहिलं, नारदजी व्याकुल झाले, पागल झाले. नारदजी तिच्याकडे एकसारखे टक लावून पाहत राहिले. नारदजींची नजर हालत नाही. शेवटी तिच्या बापाला सांगावं लागलं म्हणे महाराज कपाळ बघा कपाळ. नारदजी अख्खा चेहरा निहारत होते. नारदजी काम व्याकुळ झाले, काम विव्हल झाले. अहंकार तर होताच, गर्व झालाच होता. भविष्य पाहण्याचं नाटक केलं, काहीतरी 2-4 गोष्टी सांगितल्या. नारदजी तिथून सरळ निघाले, परत आले. कुठे? भजन करत करत आले. कुठे आले? परत वैकुंठामध्ये. आणि भगवान विष्णू भेटले. भगवान विष्णूंना सांगितलं प्रभू माझ्यावर कृपा करा, दया करा. म्हणे काय पाहिजे नारदजी? तुम्ही तर आताच गेले, परत का आले? तुम्ही तर कामदेवाला जिंकलंय ना. नारदजी म्हटले प्रभू कामदेवाला जिंकलंय, पण माझी इच्छा आहे की आता मी लग्न करावं, विवाह करावा. नारदजी तुम्ही लग्नाचा विषय, तुम्ही तर बालब्रह्मचारी मुनी आहात तुम्ही. म्हटले माझा विचार बदललाय, कारण मी पाहून आली, मी जगातली सर्वात सुंदर पाहून, जगातली सर्वात सुंदर स्त्री पाहून आलोय. विश्वमोहिनी तिचं नाव आहे. भगवान विष्णू गालात हसले. त्यांच्या लक्षात आलं की हे सगळी लीला आहे माझी. भगवान महादेवांच्या सांगण्याने सगळी लीला चालू आहे. सर्वात सुंदर ही राजकन्या, तिच्याशी मला लग्न करायचंय, प्रभू कृपा करा. म्हणे मग तुम्हाला काय पाहिजे? ती राजकन्या आहे, ती राजकुमारासोबत लग्न करेल. तिचा परवा स्वयंवर आहे आणि स्वयंवरामध्ये तिला जे सुंदर, जो पुरुष सुंदर दिसेल तिच्याशी ती विवाह करेल, त्याच्या गळ्यात ती वरमाला टाकेल. भगवान विष्णू म्हटले मग तुमची काय इच्छा आहे प्रभू? आतापर्यंत मी तुम्हाला कधीच काहीच मागितलं नाही,
माझी एक इच्छा पूर्ण करा. मागा नारदजी, तुम्हाला मागायला उशीर होईल, मला द्यायला उशीर होणार नाही. म्हणे प्रभू मला तुमचं सुंदर रूप द्या, तुमचं हरिरूप मला द्या. म्हणे का? कारण या ब्रह्मांडामध्ये तुमच्यासारखा सुंदर नाही, भगवंतासारखा दुसरा सुंदर कोणीच नाही. सुंदरे किम न सुंदरम. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. भगवान म्हटले तथास्तु. नारदजी तुमचं कल्याण हो, तुम्हाला दिलं मी रूप, पण एक विनंती आहे, मी तुम्हाला दिलेलं रूप मायावी आहे, कारण तुमचं ते खरं रूप नाही आहे. म्हणून एक काम करायचं, ते रूप तुम्हाला दिलेलं ते तुमचं रूप हात लावून बघायचं. जर तुम्ही चेहऱ्याला हात लावला तर चेहरा खराब झाल्याशिवाय राहत नाही. नारदजींना भगवंताने कोणतं रूप दिलं माहिती आहे का? हरिरूप. हरी शब्दाचा एक अर्थ होतो वानर. अख्खे नारदजी सुंदर, हळदीच्या गाभ्यासारखा सुंदर देह त्यांचा चमकायला लागला. स्वतःच्या शरीराकडे पाहिलं, नारदजी चमकायला लागले. अख्खे नारदजी सुंदर, अख्खे नारदजी सुंदर, पण तोंडामध्ये बंदर. भगवंताने नारदजींना कोणाचं रूप दिलं? बारीक आहे का कथा? फार सुंदर आहे. वानराचं रूप दिलं नारदजींना. कोणाचं रूप दिलं? चेहरा वानराचा, शरीर सुंदर मानवाचं. हरी शब्दाचा एक अर्थ होतो वानर, आणि सुंदर शब्दाचा सुद्धा एक अर्थ होतो वानर. देव खोटं बोलत नाही. देवाने हरिरूप दिलं, सुंदर रूप दिलं. नारदजींना सांगितलं होतं सगळं सुंदर रूप आहे तुम्हाला, माझ्यासारखेच तुम्ही दिसतायत, पण चेहऱ्याला हात लावायचा. आणि हे मेकअपचा चेहरा तसाच राहतो. मेकअपच्या चेहऱ्याला जास्त हात लावायचा, कारण कितीही सुंदर मेकअप केला तो जास्त वेळ टिकत. नवरी इतका सुंदर मेकअप करते, 2, 4, 5 हजार 10 हजार खर्च केला जातो, पण ती नवरी तुम्ही संध्याकाळी बघा, हळूहळू तो मेकअप खाली सरकायला लागतो. डोळ्यामध्ये आशीर्वाद तर अजूनच खराब होतो, कारण ते टचअप केलेलं असतं. टचअप मेकअप जास्त वेळ टिकत नाही, कारण ते डुप्लिकेट आहे. एका ठिकाणी तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच लग्न मोडलं, लगेच फारकत झाली. त्याचं कारण आहे त्याने सुंदर चेहरा पाहिला होता मेकअपचा, आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा मुलीचा चेहरा उतरला, पेपरात आला होता फोटो, अशी दिसत होती साक्षात शूर्पणखा. चित्र आलं होतं पेपरात. एवढा मेकअप का करायचा? जे आहे सुंदर रूप देवाने दिलेलं आपलं. पण काही लोकांना अहंकार असतो. सकाळी सकाळी गौऱ्या थापतात. गौऱ्या कुठे गौऱ्या थापतात? पूर्वीच्या बाया खडकावर जाऊन गौऱ्या थापायच्या चुलीसाठी. आता बायांना तोंडावर गौऱ्या थापतात. तोंडावर हे पावडर जे आहे ना, गौऱ्या थापण्याची माझी गुरुजी म्हणायची. माझ्या गुरुजींचा विनोद आहे. सुंदर रूप असेल तर काही आवश्यकता नाही ना. नारदजी त्या ठिकाणी त्या रूपाला वाढलेत. नारदजी आरसा बघत नाही, चेहऱ्याला हात लावत नाही, कारण माहिती भगवान विष्णूने दिलेलं आहे. नारदजी त्या सभेमध्ये येऊन बसले. 3रा दिवस होता. सभा सुरू झाली. अनेक देशोदेशीचे हजारो राजकुमार आले होते. नारदजी पहिल्याच रांगेमध्ये पहिल्याच नंबरला बसले होते. राजकन्या विश्ववेणी तिच्या आजूबाजूला 2 सुंदर सुंदर दास्या सख्या आहेत तिच्या, आणि वर्माला घेऊन ती चालायला लागली. महादेवांनी पाठवलेले 2 शिवगण, एकाचं नाव शुक, दुसऱ्याचं सारंग, हे दोन्ही शिवगण नारदांच्या सोबत होते अदृश्य रूपाने. पण आज त्या दोन्ही शिवगणांनी सुंदर असं राजकुमाराचा वेश घेतला, रूप घेतलं, आणि नारदांच्या खुर्चीच्या आजूबाजूला बसले राजकुमार बनून. कोण? शिवगण. आणि ते दोन्ही आजूबाजूला. आता मधल्या माणसाच्या बाजूच्या माणसाची गप्पा करायचा असतील तर या मधल्या माणसाला दोघांचं म्हणणं ऐकावं लागतं. बघा खुर्चीमध्ये आजूबाजूला बसतात ना लग्नामध्ये, आणि मध्ये कोणी बसला असेल तर त्याला नाविलाजाने गप्पा ऐकाव्या लागतात. तसे 2 शिवगण एकमेकाशी गप्पा मारत होते. म्हणे का रे, याच्यासारखा सुंदर या सभेमध्ये एकही नाही आहे. हे खरं खरं बोलतात का खोटं खोटं? कारण त्यांना नारदांचा अहंकार वाढवायचा आहे. म्हणे याच्यासारखा, नारदांची निंदा करतात ते. म्हणे याच्यासारखा सुंदर दुसरा कोणी दिसत. नारदजी सुंदर होते का बंदर होते? काय होते नारदजी? बंदर. पण ते सांगतात हा सुंदर आहे, याचाच 1 नंबर लागेल. राजकन्या याच्याच गळ्यात माळा टाकेल, आणि हाच राजकन्या घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आपण तर विनाकारण आलो. एकमेकाशी चर्चा करतात. नारदांची छाती अजून फुगली की खरंच मी सुंदर आहे. अहंकार असतो ना, तो माणूस स्वतःकडे पाहत नाही. राजकन्या आली. राजकन्याने नारदांकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, कारण ही माता लक्ष्मी होती, नारदांची आई, विष्णूची लक्ष्मी, हरिप्रिया. नारदांकडे त्या रूपामध्ये पाहिलं, हसली माता जगन्माता.
पुढच्या लाईनीला निघून गेली. नारदजी म्हटले, अरे तिने माझ्याकडे पाहिलं, हसली, ती माझ्याकडे का आली नाही? ते दोन शिवगण आजूबाजूला बसले होते. म्हणे, बाबा ती शेवटी तुमच्याच कडे येणार आहे, पण अगोदर तुमच्यासारखा कोणी आहे का ती पाहण्यासाठी गेलेली. काळजी करू नका, धीर धरा, हिंमत धरा, तुमच्याच कडे येईल, थांबा, असं सांत्वना देत होते. दुसऱ्या लाईनीत, तिसऱ्या लाईनीत, सगळ्यात शेवटच्या लाईनीमध्ये गेली आणि सर्वात शेवटच्या लाईनीमध्ये अचानक शेवटच्या राजकुमाराला पाहिलं. तिचं मन भरलं नाही. तिने मान हलवली, हार जवळ घेतला. तिला वाटलं कोणीच माझ्या बरोबरीचा इथे दिसत नाही. तेवढ्यात गरुड आलेला आहे. गरुडावर बसून साक्षात विष्णू चतुर्भुज रूपाने आले. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपित वस्त्र सरसैरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. चतुर्भुज भगवान की जय. चतुर्भुज रूपाने भगवान विष्णू त्या सभेमध्ये सर्वात शेवटी आले आणि त्या चतुर्भुज नारायणाच्या गळ्यामध्ये भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये ती विश्वमोहिनी लक्ष्मीने वरमाला टाकली. दुल्हन ले गये लक्ष्मी निवासा नृप समाज सब भयहू निराशा. लक्ष्मी बसून गेली गरुडावर आणि निघून गेली. हे नारदाने दृश्य पाहिलं. तळपायाची आग मस्तकात गेली आणि नारदजी धावत धावत गरुडाच्या पुढे आडवे झाले. भगवान थांबा, देवा, का हो, जर विश्वमोहिनीशी तुम्हालाच लग्न करायचं होतं तर मला हे रूप देण्याचं नाटक का केलं? मला तुमच्यासारखं सुंदर रूप का दिलं? तेवढ्याच माता लक्ष्मी हसली आणि तेवढ्यात आजूबाजूला असलेले राजकुमाराच्या रूपाने शिवगण पडतच आले होते, सोबत होते नारदांच्या, ते सुद्धा हसले. आणि त्यांना हसताना पाहून नारदजी विचारतात, का हसतायत? अरे तिला काही रूपाची पारख आहे का? कोण म्हणतंय? नारदजी. कोणाला? विष्णूच्या सोबत बसलेल्या लक्ष्मीला सांगतात, तिला काय रूपाची पारख आहे का? तिच्यापेक्षा मी सुंदर आहे. आता नारदजी तिच्यापेक्षा सुंदर होते का? त्याच्यापेक्षा सुंदर होते का? तेवढ्यात ते दोन शिवगण म्हटले, म्हणे, बाबा तिला नसेल रूपाची पारख, पण तुम्हाला तरी आहे का नाही? तुमचं रूप तुम्हाला तरी समजतं का? स्वतःच्या चेहऱ्याला हात लावून पाहिलाय का? नारदजी म्हणे, नाही. मग हात लावून बघा ना. म्हणे, का बरं लावू? कारण सांगितलंय त्यांनी, हात लावला तर जाईल. अरे गेली ना आता ती घेऊन गेला ना तो. लावा ना हात, लावून बघा. नारदांनी स्वतःचा चेहरा जेव्हा हात लावून पाहिला तर कशाचं रूप होतं? मरकट बदन भयंकर देही. भयंकर मानराचं रूप ते नारदजींनी पाहिलं. नारदजींच्या लक्षात आलं. नारदजींनी दोन शिवगणांना सांगितलं, मला हसतात त्याने रूप दिलं, पण तुम्ही हसताय, तुम्हाला विनोद झाला. जा, मी तुम्हाला शाप देतो दोघांना. तुम्ही दोन्ही जण त्रेतायुगामध्ये राक्षस व्हाल. एकाचं नाव राहील रावण आणि एकाचं नाव राहील कुंभकर्ण. शाप दिला. शाप दिलेल्या नारदांनी कोणाला? दोन शिवगणांना. जा इथून, माझ्या समोर उभे राहू नका, तोंड दाखवू नका, अजून शाप देईल. खाली मान घालून ते दोन शिवगण निघून गेले आणि भगवंताला शाप दिला, प्रभू मी तुम्हाला पहिल्यांदा मागितलं, तुम्ही मला पहिल्यांदा असं दिलं, हरिरूप, वानर रूप. वानर रूपाला तुम्ही एवढं तुच्छ समजतात? जा, हा नारद तुम्हाला शाप देतो. ज्या वानर रूपाला तुम्ही तुच्छ समजतात, त्रेतायुगामध्ये तुमच्या पत्नीचं हरण रावण करून घेऊन जाईल. मला जसा पत्नीचा विरह निर्माण झाला, मला पत्नी भेटली नाही, तर जन्मभर तुम्हाला पत्नीचा संग भेटणार नाही. तुम्ही राम बनून जन्माला याल आणि तुम्ही ज्या वानर रूपाला तुच्छ समजतात ना, तुम्हाला त्या अवतारामध्ये तुमची पत्नी तो राक्षस रावण घेऊन जाईल आणि तुम्हाला वानरांच्या शिवाय कोणीही कामाला येणार. वानर तुम्हाला शेवटी कामात येतील, असं म्हणून शाप दिला. नारदजी शाप देऊन त्या ठिकाणी क्रोध त्यांचा शांत होतोय. तेवढ्यात भगवान विष्णू हसायला लागले. भगवान विष्णू म्हटले, वत्सा, बा नारदा, ही सगळी महादेवांची लीला आहे. महादेवांच्या इच्छेने तुम्ही तपश्चर्येला बसलात, महादेवांच्या इच्छेने तुम्हाला अहंकार झाला आणि महादेवांच्या इच्छेने सगळं घडणार आहे. तुम्ही ज्यांना शाप दिला ते शिवगण आहेत आणि ते भगवान महादेवांचे अनन्य भक्त आहेत. जा, क्रोध कमी करा, अहंकार सोडा. तुम्ही किती मोठे ब्रह्मज्ञानी संत तपस्वी, पण तुम्हाला लग्न करण्याची इच्छा. नारदजींना पश्चाताप झाला. भगवंताची क्षमा मागितली. भगवान विष्णू म्हटले, माझी क्षमा मागू नका, ही सगळ्या महादेवांची इच्छेने झालंय. जा, हिमालयामध्ये जाऊन भगवान महादेवांचं स्मरण करा, चिंतन करा, तुम्हाला मनशांती लाभेल. मनशांती हिमालयाशिवाय दुसरीकडे कुठे लागत नाही. जा, तुम्ही शांत व्हा. नारदजी तिथून निघाले. भगवान महादेवांचं भजन करत करत नारदजी निघाले. आपणही 2 मिनिटं